वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे वर्ध्यातून। वर्ध्यामध्ये एका तरुणानं लग्नाआधी मतदानाचा हक्क बजावला। पुलगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत अक्षय बहादूरकर बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानासाठी पोहोचला। पुलगावमधील मतदान केंद्र 74 वर त्यानं आपला हक्क बजावला। लग्नाला काही वेळ शिल्लक असताना नाशिकच्या येवल्यामध्ये वधूवरांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। येवल्यातील फत्तेबुरुज नाका इथे वधूवरांनी मतदान केलं। नवरदेवाच्या सजलेल्या गाडीतून वधूवरांनी पहिलं मतदान केंद्र गाठून आपला हक्क बजावला। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मतदान केंद्रावर नव्या वधूवरांनी मतदानाचा हक्क बजावला। एकीकडे विवाह सोहळा सुरू असताना वेळात वेळ काढून वधूवरांनी मतदान केल्याचं पाहायला मिळालं। त्र्यंबकेश्वरच्या आनंद पंचायती मतदान केंद्रावर वधूवरांनी हक्क बजावला। त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी मतदानाला महत्त्व दिल्याची प्रतिक्रिया यावेळी नववधूने दिली। कोकणात रत्नागिरीत लग्नाआधी नवरीनं मतदानाचा हक्क बजावला। नववधू समृद्धी सुर्वेनं लग्न लागण्याआधी मतदान केलं आणि त्यानंतरच लगीन गाठ बांधली। मालवणमध्येही लग्नापूर्वी नवरीनं मतदानाचा हक्क बजावला। सर्व मतदारांनी मतदान करावं असं आवाहन नवरीनं मतदारांना केलं। लग्नापूर्वी मतदान करणाऱ्या नवरीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। रत्नागिरीत नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मतदान करणं आवश्यक असल्याचं म्हणत नवरदेवानं आधी मतदानाचा हक्क बजावला। लग्नाची गाठ बांधण्याआधी नवरदेवानं आधी मतदानाचा हक्क बजावला। राहुल शिवलकर लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी मतदान केंद्रात पोहोचला। नाशिकच्या मनमाडमधील शिवसेनेच्या उमेदवारानं लग्नाची गाठ बांधली, ती देखील मतदानाच्या दिवशीच। मात्र शिवसेनेचे उमेदवार रोहन सांगळे यांनी लग्नाची गाठ बांधण्याआधी आपला मतदानाचा हक्कही बजावला। मतदान आणि लग्न एकाच दिवशी आल्यानं या उमेदवाराची चांगलीच धावपळ उडाली। तिथे भंडारा नगर परिषद निवडणुकीत लग्न लागल्यानंतर वधूवरानं मतदानाचा हक्क बजावला। लग्नाचे विधी पूर्ण होताच वधूवर थेट मतदान केंद्रावर पोहोचले आणि दोघांनी मतदानाचा हक्क बजावला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।